भाजीपाला नाही भाजीपाला नाही म्हणत 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 एवढा भाजीपाला झालाय फ्रीजमध्ये, पण आता खायची सोय होत नाही आणि करावं काय ते कळत नाही. मस्त आज सकाळची छान सुरुवात झाली होती. आता आमच्याकडे 2-3 दिवस झाला पाऊस वगैरे पडत आहे, म्हणून छान ऊन पण पडलं होतं आणि ऊन पडलं की मस्त झाडं वगैरे हिरवेगार दिसत होती, कारण पाऊस 2-3 दिवस खूप झालेला होता. रियांशी का अजून उठलेली नव्हती झोपेतून. म्हणलं चला आपलं पहिले दूध वगैरे तापून घ्यावा आणि म्हणलं आता फ्रीज उघडून बघितलं तर फ्रीजमध्ये सगळीकडे भाजीपालाच भाजीपाला आणि त्यातले त्यात टोमॅटो तर एवढे झाले होते की बघायचं काम नाही. पहिलेचे आणलेले, आताचे आणले, काही ठेवलेले असेच कॅरीबॅगमध्ये तसेच राहिलेले. म्हणलं आज इथंच काहीतरी नियोजन लावा टोमॅटोचं, म्हणून मग आज ठरवलं होतं आज बनवायची टोमॅटोची चटणी. सगळ्यांना आवडते घरामध्ये आणि म्हणून मग म्हणलं आता तोपर्यंत आधी चहा घ्यावा. चहा घेतला की मला काम सुधारतं पटपट. सकाळी सकाळी चहा लागतोच. मग काय मस्त चहा घेतला, चहा वगैरे घेतला, स्वयंपाक वगैरे झाला, मस्त पटापट स्वयंपाक वगैरे करून घेतला. भांडी वगैरे राहिली होती घासायची, भांडी गिंडी घ्यावं घासून. त्यातल्या त्यात भूक लागली होती आणि मग रियांशी का घेऊन आली होती फ्रीजमधनं केक. हा केक मी बनवला होता घरीच, रव्याचा आहे हा. बिस्किटचा पण ट्राय केला होता मागं, पण त्याच्यापेक्षा हा हेल्दी आहे आणि खायला पण छान लागतो. मस्त बनवला. असा होता मिनी ब्लॉग.